ओम नमः शिवाय. श्रोतेहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण भाग 4. मागील भागामध्ये आपण शिवपुराणातील अध्याय 11 ते 15 या दरम्यानचा कथाभाग बघितला. आज या भागामध्ये 16व्या अध्यायापासून 20व्या अध्यायापर्यंतचा सर्व कथाभाग आपण श्रवण करणार आहात. चला तर या दिव्य शिवमहापुराण ग्रंथाला सुरुवात करूया. पण त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ, हा ग्रंथ जास्तीत जास्त शेअर करून सर्वांना शिवकृपेचा लाभ घडू द्या, हीच आपल्याला विनंती करून या दिव्य ग्रंथाला सुरुवात करूयात. श्री शिवमहापुराण विद्येश्वर संहिता भाग 4. शिवपुराणाची कथा चालू आहे आणि या कथेचे श्रोतृवर्ग सर्व ऋषीमुनींनी सूतजी महाराजांना प्रश्न केला. ते म्हणाले, हे महाशिरोमणी सूतजी महाराज, आम्हाला मूर्तीपूजेची योग्य पद्धत सांगा, ज्यामुळे आपल्याला इच्छित फळ मिळेल. ऋषीवर्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना सूतजी म्हणाले, हे ऋषीमुनींनो, मातीच्या मूर्तीची पूजा केल्याने सर्व स्त्री पुरुषांच्या मनोकामना सफल होतात. यासाठी नदी, तलाव, विहीर किंवा पाण्यातून माती आणून सुगंधी द्रव्याने शुद्ध करावी. त्यानंतर दूध घालून हाताने सुंदर अशी मूर्ती बनवावी. पद्मासन करून मूर्तीची आदरपूर्वक पूजा करावी. श्री गणेश, सूर्य, विष्णू, शिवपार्वतींची मूर्ती आणि शिवलिंगाची नेहमी पूजा करावी. सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी षोडशोपचारी पूजा करावी. मानवाने स्थापन केलेल्या शिवलिंगाची एक शेर नैवेद्य अर्पण करून पूजा करावी. देवतांनी स्थापित केलेल्या शिवलिंगाला नैवेद्याचे 3 शेर अर्पण करावेत आणि स्वयंप्रकट शिवलिंगाची 5 शेर नैवेद्य अर्पण करून पूजा करावी. त्यामुळे इच्छित फळ मिळते. अशी 1000 वेळा पूजा केल्याने सत्यलोकाची प्राप्ती होते. आत्मशुद्धी करून नैवेद्य अर्पण केल्याने आयुष्य वाढते. धूप दिल्याने धन मिळते. दिव्यातून ज्ञान आणि तांबूल अर्पण केल्याने आनंद मिळतो. नमस्कार आणि जप केल्याने इच्छित फळ प्राप्ती होते. भोग आणि मोक्षाची इच्छा असणाऱ्यांनी नेहमी जप आणि पूजेच्या शेवटी नमस्कार करावा. हे ऋषीमुनींनो, श्री गणेश पृथ्वीवर पूजनीय आहेत. जो भगवान शिवाने ठरवून दिलेल्या तिथी, वेळ आणि नक्षत्रावर विधीपूर्वक त्यांची पूजा करतो, त्याची सर्व पापे, दुःखे दूर होतात आणि त्याला इच्छित फळ प्राप्त होऊन मोक्ष प्राप्त होतो. दुपारानंतर तिथी सुरू झाली तर रात्री तिथीचा आधीचा भाग पितरांच्या श्राद्ध विधीसाठी आणि नंतरचा भाग देवकार्यासाठी चांगला आहे. वेदांमध्ये पूजा या शब्दाची नीट व्याख्या केलेली नाही. पू म्हणजे भोग आणि ज्या कार्याने फलप्राप्ती होते त्याचे नाव पूजा. इच्छित गोष्टी आणि ज्ञान या इष्ट गोष्टी आहेत. लोक आणि वेदांमध्ये पूजा या शब्दाचा अर्थ सर्व ज्ञात आहे. दैनंदिन कृती भविष्यात फळ देणारी आहे. अखंड पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि पापांचा नाश होतो. तसेच भगवान विष्णू आणि इतर देवतांची पूजा त्या त्या देवतांच्या दिवशी, तिथीला आणि त्यावेळी केली जाते. नक्षत्र ध्यानात ठेवून षोडशोपचारी पूजा अर्चा केल्यास इच्छित फल प्राप्त होते. भगवान शिव सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत. आद्रा नक्षत्रावर म्हणजेच माघ कृष्ण चतुर्दशीला भगवान शिवांची पूजा केल्याने आयुष्य वाढते. त्याचप्रमाणे इतर नक्षत्र, महिने आणि इतर काळातही शिवांची पूजा केली जाते आणि ते अन्न, भोग आणि अंतिम मोक्ष देतात. कार्तिक महिन्यामध्ये देवतांची उपासना विशेष फलदायी असते. विद्वानांनी या महिन्यामध्ये सर्व देवतांची पूजा करणे योग्य आहे. जप करावे, तपश्चर्या करावी, हवन करावे आणि संयम आणि नियमाने दान करावे. कारण कार्तिक महिन्यामध्ये देवांचे स्तोत्र सर्व दुःख दूर करणारे आहे. जो सूर्याची पूजा करतो आणि कार्तिक महिन्यातील रविवारी तेल आणि कापूस दान करतो, त्याचा कुष्ठरोगही दूर होतो.
जो आयुष्याच्या शेवटपर्यंत आपले शरीर आणि मन शिवाला समर्पित करतो, भगवान शिव त्याला मोक्ष देतात। योनी आणि लिंग ही दोन्ही रूपे शिवाच्या रूपामध्ये समाविष्ट केल्यामुळे ते जगाचे जन्म प्रतिनिधी आहेत आणि या अनुषंगाने जन्मांच्या निवृत्तीसाठी भगवान शिवांची पूजा करण्याची एक वेगळी पद्धत आहे। संपूर्ण जग हे एक बिंदू ध्वनी स्वरूप आहे। बिंदू म्हणजे शक्ती आणि नाद म्हणजे शिव, म्हणूनच संपूर्ण जग हे शिवशक्तीचेच रूप आहे। नाद बिंदू आणि बिंदू हा या जगाचा आधार आहे। मुळामध्ये अर्ध्याचा समावेश किंवा लय आहे, हे एकत्रीकरण आहे। या एकत्रीकरणाच्या अवस्थेमध्ये तर जगाची निर्मिती सुरू झाली। शिवलिंग बिंदू हे ध्वनी स्वरूप आहे, म्हणूनच त्याला जगाचे कारण म्हणतात। बिंदू म्हणजे देव आणि नाद म्हणजे शिव, यांच्या एकत्रित रूपाला शिवलिंग म्हणतात। त्यामुळे जन्माच्या संकटातून मुक्त होण्यासाठी शिवलिंगाची पूजा करावी। बिंदुरूपा देवी उमा ही आई आणि नादस्वरूप भगवान शिव हे पिता आहेत। या माता पित्यांच्या पूजनाने परमानंद प्राप्त होतो। देवी उमा ही जगाची माता आहे आणि शिव जगाचे पिता आहेत। जो त्यांची सेवा करतो त्यांची कृपा त्या पुत्रांवर वाढत राहते। ते उपासकाला आशीर्वाद देतात आणि त्याला त्याचे आंतरिक ऐश्वर्य प्रदान करतात। त्यामुळे शिवलिंगाला आईवडिलांचे रूप मानून त्याची पूजा केल्यास मानसिक आनंद प्राप्त होतो। भार्ग म्हणजे शिव हे पुरुष स्वरूप आणि भार्ग शक्ती याला प्रकृती म्हणतात। पुरुष हा अधिगर्भ आहे, कारण तो प्रकृतीचा जनक आहे। निसर्गातील माणसाच्या मिलनामुळे जो जन्म होतो त्याला पहिला जन्म म्हणतात। जीवापासून मनुष्य वारंवार जन्म आणि मृत्यू येतो। मायेच्या प्रकटीकरणालाच तिला जन्म म्हणतात। सजीवाचे शरीर जन्मापासून 6 दुर्गुणांनी भरलेले असते, म्हणूनच त्याला जीवनाची संज्ञा देण्यात आलेली आहे। जन्म घेतल्यानंतर विविध बंधनात अडकणारा म्हणजेच जीव। प्राणीवादाच्या या जंजाळातून बाहेर पडण्याचा तो जितका प्रयत्न करतो तितकाच त्यामध्ये अडकतो। जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जीवाला कोणतेही साधन मुक्त करू शकत नाही। शिवाच्या कृपेनेच जीव महामायेचा प्रसाद ग्रहण करून मुक्ती मार्गावरती वाटचाल करू शकतो। जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करावी। गायीचे दूध, दही आणि तूप त्याचबरोबर मध आणि साखर मिळून पंचामृत तयार करावे आणि ते वेगळे ठेवावे। शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करून स्नान करावे। दूध आणि अन्न मिसळून नैवेद्य तयार करावा आणि प्रणव मंत्राचा जप करताना भगवान शिवाला ते अर्पण करावे। प्रणव ध्वनिलिंग, स्वयंभूलिंग आणि नादलिंग या नावाने प्रसिद्ध आहे, कारण ते ध्वनी रूपामध्ये आहे आणि बिंदूच्या रूपामध्ये असल्याने बिंदुलिंग आहे। पुढे ऋषीवरे म्हणाले, हे सूतजी महाराज, तुम्ही आता आम्हाला प्रणव मंत्राचे महात्म्य आणि शिवांच्या भक्तिपूजेची पद्धत सांगा। सूतजी म्हणाले, हे महर्षी, तुम्ही लोक तपश्चर्याने धनी आहात आणि मानवाच्या कल्याणासाठी तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारला आहे। मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये उत्तर देत आहे। हे निसर्गातून निर्माण झालेल्या जगासारख्या महासागराचे नाव आहे। ते पार करण्यासाठी प्रणव नावाचे रूप आहे, म्हणूनच ओंकाराला प्रणव ही संज्ञा देण्यात आलेली आहे। प्रा म्हणजे प्रपंच, ना म्हणजे नाही आणि व म्हणजे तुमच्यासाठी, म्हणूनच ओम हे प्रणव म्हणून ओळखले जाते। म्हणजे प्रणव ही ती शक्ती आहे ज्यामध्ये मानवाचा कोणताही भ्रम किंवा फसवणूक नाही। हा प्रणव मंत्र सर्व भक्तांना मोक्ष देतो। मंत्रोच्चार करणाऱ्या साधकांना ते नवीन ज्ञान देते। मायामुक्त महेश्वराला नव म्हणजे नूतन असेही म्हणतात। तो भगवंताचे शुद्ध रूप आहे। प्रणव साधकाला एक नवीन रूप देतो, म्हणजेच शिव, म्हणूनच विद्वान त्याला प्रणव या नावाने ओळखतात, कारण ते एक नवे दैवी ज्ञान प्रकट करते, म्हणूनच ते प्रणव आहे। प्रणवाचे स्थूल आणि सूक्ष्म असे 2 भेद आहेत। ओम हा सूक्ष्म प्रणव आहे आणि नमः शिवाय हा 5 अक्षरी मंत्र आहे। सूक्ष्म प्रणवांचा जप हा जीवनमुक्त पुरुषासाठी नियम आहे, कारण तो सर्व साधनांची सार आहे। शरीराचे विघटन होईपर्यंत सूक्ष्म प्रणव मंत्राचा जप दैवी तत्वाचे अनुसंधान करतो। शरीराचा नाश झाला की मग ब्रह्मस्वरूपामध्ये शिवाची प्राप्ती होते। या मंत्राचा 36 कोटी वेळा जप केल्याने मनुष्य योगी बनतो।
योगींच्या हृदयामध्ये वास करणारा अकार, उकार, मकार आणि मात्रा आणि नाद यासह 3 लाभ अक्षरे असून मातृ म्हणजे अ उ म असलेला प्रणव आहे. हा सर्व पापांचा नाश करणारा आहे. अ हा शिव आहे, उ ही शक्ती आहे आणि मकार ही त्यांची एकता आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचभूत आणि ध्वनी, स्पर्श इत्यादी पंचविषय अशा एकूण 10 गोष्टी मानवी इच्छांचे विषय आहेत. जे आशेने कृतकृत्य कर्म करतात त्यांना प्रवृत्ती मार्गी म्हणतात आणि जे शास्त्रानुसार विधी इच्छा नसताना करतात त्यांना निवृत्त मार्गी म्हणतात. प्रणवाचा 9 कोटी जप केल्याने पुरुष शुद्ध होतो. त्यानंतर 9 कोटी जपाने पृथ्वी, 9 कोटी जपाने आप, 9 कोटी जपाने तेज आणि त्यानंतर 9 कोटी जपाने वायू आणि 9 कोटी जपाने गंधाची सिद्धी होते. सहस्त्र ओंकार मंत्राचा रोज जप केल्याने ब्राह्मण आत्मज्ञानी आणि शुद्ध योगी बनतो आणि मग जितेंद्रिय होऊन 5 कोटी जप करतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. कर्म, तपस्या आणि नामजप यांच्या संयोगाने शिवयोगी 3 प्रकारचे असतात. जो धन आणि वैभवाने पूजेचे साहित्य गोळा करून अंगाने नमस्कार करून अधिष्ठाता देवतेच्या प्राप्तीसाठी उपासनेमध्ये गुंततो त्याला क्रियायोगी म्हणतात. जो उपासनेमध्ये मग्न राहून मर्यादित अन्न खातो आणि बाह्य इंद्रियावर विजय मिळवून नियंत्रित करतो त्याला तपोयोगी म्हणतात. जो शांत अंतकरणाने अखंड नामजप करतो, सदैव शुद्ध भावाने सर्व कार्य करतो, सर्व सद्गुणांनी ओतप्रोत असतो त्याला जपयोगी म्हणतात. जो मनुष्य शिवयोगी महात्म्यांची षोडशोपचारी पूजा करतो तो शुद्ध होऊन मुक्ती प्राप्त करतो. हे ऋषीवर्य, आता मी तुम्हाला जपयोगाचे वर्णन करतो. सर्वप्रथम मनुष्याने मन शुद्ध करून नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. हा मंत्र पूर्ण सिद्धी देतो. या पंचाक्षर मंत्राच्या सुरुवातीला ओंकाराचा जप करावा. गुरूंच्या मुखातून पंचाक्षर मंत्राचा उपदेश घेतल्यानंतर कृष्ण पक्ष प्रतिपदेपासून चतुर्दशीपर्यंत साधकाने दिवसातून एकदाच मर्यादित अन्न खावे, शांत राहावे, इंद्रियांवर नियंत्रण ठेवून आईवडिलांची सेवा करावी आणि नियमानुसार 1000 पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. तरच त्याचा जप शुद्ध होतो. पंचाक्षर मंत्राचा 5 लाख वेळा जप करावा आणि सतत भगवान शंकरांचा विचार करावा. नामजप करताना भगवान शिवांच्या शुभ स्वरूपाचे ध्यान करावे. भगवान शिव कमलाच्या आसनावर बसलेले आहेत अशा प्रकारे ध्यान करावे. त्यांचे मस्तकावर गंगाजी आणि चंद्राच्या कलेने सजलेले आहे. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रतिमेकडे बघत अनेक शिवगण उभे आहेत. सदाशिवांचे वारंवार मनामध्ये स्मरण करून पूर्वेकडे तोंड करून पंचाक्षर मंत्राचा जप करावा. त्या दिवसामध्ये साधकाने शुद्ध कर्म करावे आणि अशुद्ध कर्म टाळावे. जप पूर्ण होण्याच्या दिवशी कृष्ण पक्षातील चतुर्दशीला शुद्ध अंतकरणाने 12,000 वेळा जप करावा. त्यानंतर ईशान, तत्वपुरुष, अघोर, वामदेव आणि सद्योजत शिवभक्त असलेल्या 5 ब्राह्मणांची निवड करून विहित पद्धतीने शिवाची पूजा करून ग्रह कार्याला सुरुवात करावी. धार्मिक विधींनी जमीन शुद्ध केल्यानंतर वेदीवर अग्नी प्रज्वलित करावा. गायीच्या तुपाने 1100 किंवा 1000 अर्पण करावे किंवा ब्राह्मणाकडून 108 नैवेद्य द्यावे. गाय किंवा बैल दक्षिणा द्यावी. असे केल्याने असंख्य तीर्थक्षेत्रामध्ये त्वरित स्नान केल्याचे फळ मिळते. त्यानंतर ब्राह्मणांना भरपूर भोजन देऊन देवेश्वर शिवांची प्रार्थना करावी आणि त्यानंतर 5 लाख वेळा जप केल्याने सर्व पापांचा नाश होतो. पुन्हा 5 लाख जप केल्यावर पृथ्वीपासून सत्यलोकापर्यंतच्या 14 भुवनांवर अधिकार प्राप्त होतो. शिवभक्तांचे शरीर हे शिवाचेच रूप असते. जे शिवभक्त आहेत आणि वेदातील सर्व विधी जाणतात ते जितके शिवमंत्र जपतात तितके ते शिवाच्या जवळ जातात. शिवभक्तांचे स्त्रीरूप हे देवी पार्वतीचे आहे आणि मंत्रोच्चार केल्याने देवीचा सहवास त्यांना प्राप्त होतो. साधकाने स्वतः शिवरूपामध्ये राहून शक्ती, बेर आणि लिंग यांचे चित्र बनवून किंवा मातेपासूनच त्यांचा आकार बनवून पवित्र करून माता पार्वतीची पूजा करावी. शिवलिंगाला शिव मानून स्वतःला शक्ती मानून शक्तिलिंगाची देवता मानून पूजा करावी. शिवांचा भक्त हा मंत्ररूपामध्ये असल्यामुळे शिवांचे रूप आहे. जो षोडशोपचारी त्यांची पूजा करतो त्याला अपेक्षित फळ मिळते. पूजेनंतर शिवभक्ताच्या सेवेने भगवान शिव विद्वानांवर प्रसन्न होतात.
मनामध्ये भाव ठेवून मनापासून उपासना केल्यास शिवभक्ताला पृथ्वीवर पुनर्जन्म होत नाही. पुढे ऋषीवर्य म्हणाले, हे सूतजी, तुम्ही सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ आहात, तेव्हा आम्हाला बंधन आणि मोक्ष म्हणजे काय याविषयी आम्हाला सविस्तर माहिती सांगा. त्यावेळी सूतजी म्हणाले, हे महर्षी, मी तुम्हाला आता बंधन आणि मोक्षाचे स्वरूप आणि पद्धत वर्णन करतो. पृथ्वीच्या 8 बंधनामुळे जीवाला जीव म्हणतात. म्हणजे बंधनामध्ये जखडलेल्या जीवाला बद्ध आणि त्या बंधनातून मुक्त झालेल्या जीवाला मुक्त असे म्हणतात. पुढे ऋषीवर्य म्हणाले, हे सूतजी महाराज, शिवलिंगाची पूजा कशी करावी त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. तेव्हा सूतजी म्हणाले, हे ऋषीवर्य, सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या लिंगाच्या रूपाचे मी तुम्हाला वर्णन करत आहे. सूक्ष्म लिंग, शुद्ध आणि स्थूल लिंग. स्थूल पंचाक्षर मंत्राला मललिंग म्हणतात. दोन्ही लिंगे खरी मोक्ष देणारी आहेत. केवळ भगवान शिवाला निसर्ग आणि पुरुषलिंगाची रूपे माहीत आहेत, इतर कोणालाही माहीत नाहीत. पृथ्वीवर 5 लिंगे आहेत, ज्यांची माहिती मी तुम्हाला सांगतो. पहिले स्वयंभू शिवलिंग, दुसरे बंधुलिंग, तिसरे प्रतिष्ठित लिंग, चौथे 4 लिंग आणि 5वे गुरुलिंग. देवर्षीच्या तपश्चर्येने तृप्त होऊन त्यांच्या समीप प्रकट होण्यासाठी पृथ्वीखाली बीजरूपामध्ये विराजमान झालेले भगवान शिव वृक्षाच्या कुंभाप्रमाणे पृथ्वीवर प्रवेश करते झाले आणि नादलिंगाच्या रूपामध्ये प्रकट झाले. स्वतःच्या रूपामुळे याला स्वयंभू लिंग असे नाव पडले. त्याची पूजा केल्याने ज्ञान वाढते. सोने आणि चांदी, जमीन आपल्या हाताने प्रणव मंत्र लिहून भगवान शिवांची स्तुती आणि आमंत्रण करावे आणि 16 उपायांनी षोडशोपचाराने त्यांची पूजा करावी. असे केल्याने साधकाला धनाची प्राप्ती होते. सर्व उपासना कार्य हे गुरूंच्या मदतीने करावे. अधिष्ठाता देवतेला अभिषेक केल्यानंतर तांदळाचे खीर आणि नैवेद्य अर्पण करावे. त्यानंतर पुरुषाने विभूतीच्या साह्याने सूक्ष्मलिंगाची पूजा करावी. विभूती 3 प्रकारची आहे: लोकग्निता, वेदग्निता आणि शिवग्निता. शुद्ध करण्यासाठी लोकाग्नीज म्हणजे वैश्विक भस्म ठेवावे. मातीचे, लाकडी किंवा लोखंडाची भांडी, धान्य, तीळ इत्यादींच्या भस्माने शुद्ध केले जातात. वेदांपासून निर्माण झालेला भस्म वैदिक कर्मकांडाच्या शेवटी धारण केला पाहिजे. मूर्तिधारी शिवांच्या मंत्राचा उच्चार करीत बेलाची लाकडे जाळून टाकावीत. कपिला गायीच्या शेणाने आणि शमी, पिंपळ, पळस यांच्या लाकडांनी अग्नी पेटवावा. ही शुद्ध भस्म मानली जाते. भगवान शिवांच्या कपाळाच्या तिलकामध्ये ब्रह्म आहे. विष्णू आणि रुद्र यांचे सार त्यांनी आत्मसात केलेले आहे. सजल भस्म धारण करून शिवाची पूजा केल्याने सर्व फळ मिळते. शिवमंत्राने भस्म धारण केल्याने श्रेष्ठ आश्रम प्राप्त होतो. गुरु शिष्याचे रज आणि तम गुण नष्ट करून त्याला शिवांचा साक्षात्कार घडवतात. अशा गुरूंच्या हातूनच भस्म धारण करावे. जन्म आणि मृत्यू हे सर्व भगवान शिवांनीच निर्माण केलेले आहेत. जो त्यांना त्यांच्या सेवेमध्ये समर्पित करतो तो बंधनातून मुक्त होतो. स्थूल, सूक्ष्म आणि कारणांवर नियंत्रण ठेवून मोक्षप्राप्ती होते. जे शिवाच्या उपासनेमध्ये मग्न असतात, मौन राहतात, सत्य आणि सद्गुणांनी ओतप्रोत भरलेले असतात, क्रिया, जप, तपश्चर्या इत्यादी करतात, त्यांना दिव्य ऐश्वर्य प्राप्त होते आणि ज्ञानाचा उदय होतो. शिवभक्तांनी योग्य कर्म आणि अनुष्ठान करावे आणि धनाचा वापर करून शिवस्थानी निवास करावा. भगवान शिवाचे महात्म्य सर्वांना सांगावे. शिवमंत्राचे रहस्य त्यांच्याशिवाय कोणालाही माहीत नाही, म्हणून दररोज शिवलिंगाची पूजा करावी. ऋषीवर्य पुढे म्हणाले, हे सूतजी, तुम्ही वेदव्यासांकडून ऐकलेले पार्थिव महेश्वराच्या महिमाचे आम्हाला कृपया वर्णन करून सांगा. तेव्हा सूतजी म्हणाले, हे ऋषीवर्य, भोग आणि मोक्ष देणारी ऐहिक उपासना पद्धती मी आता वर्णन करत आहे. पार्थिव लिंग हे सर्व लिंगांमध्ये श्रेष्ठ आहे. त्याची पूजा केल्याने मनासारखे फळ मिळते. अनेक देव, दानव, मानव, गंधर्व, सर्प यांनी शिवलिंगाची पूजा करून अनेक सिद्धी प्राप्त केल्या आहेत. ज्याप्रमाणे सत्ययुगामध्ये रत्ने, त्रेतायुगामध्ये सुवर्ण आणि द्वापार युगामध्ये पारा महत्वाचा असतो, त्याचप्रमाणे कलियुगामध्ये पार्थिव लिंगाला फार महत्व आहे. तपश्चर्येपेक्षाही शिवमूर्तीची उपासना जास्त फळ देते. ज्याप्रमाणे सर्व नद्यांमध्ये
गंगा नदी सर्वश्रेष्ठ आणि पवित्र मानली जाते, त्याप्रमाणे पृथ्वीवरील लिंग हे सर्व लिंगांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे शिवरात्रीचे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे, सर्व दैवी शक्तींमध्ये दैवी शक्ती श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे सर्व लिंगांमध्ये पार्थिव लिंग श्रेष्ठ आहे. पार्थिव लिंगाची पूजा धन, वैभव, आयुष्य आणि लक्ष्मी देणारी आहे आणि सर्व कार्य पूर्ण करते. जो मनुष्य दररोज पार्थिव लिंग बनवून भगवान शंकराची पूजा करतो त्याला शिवपद आणि शिवलोकाची प्राप्ती होते. जो निस्वार्थ भावनेने पूजा करतो त्याला मुक्ती मिळते. जो ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेऊनही पूजा करत नाही त्याला मात्र भयंकर नरकाची प्राप्ती होते. पार्थिव लिंगाचे श्रेष्ठत्व आणि महिमा सांगताना सूतजी म्हणाले, हे ऋषी, वैदिक कर्मांवर भक्ती असलेल्या लोकांसाठी पार्थिव लिंग पूजा पद्धती सर्वात उपयुक्त आणि सर्वोत्तम आहे आणि आनंद आणि मोक्ष प्रदान करणारे आहे. सर्वप्रथम शास्त्र पद्धतीने स्नान करावे. सायंकाळच्या पूजेनंतर ब्रह्मयज्ञ करावे. त्यानंतर देव, ऋषी, मानव आणि पूर्वजांना नैवेद्य दाखवावा. रोजचे सर्व विधी करून भगवान शिवांचे स्मरण करून भस्म आणि रुद्राक्ष धारण करावे. त्यानंतर पूर्ण भक्तिभावाने पार्थिव लिंगाची पूजा करावी. असे केल्याने सर्व इच्छित फल मिळतात. पार्थिव लिंगाची पूजा ही नदी किंवा तलावाच्या काठावर, डोंगरावर किंवा कोणत्याही पवित्र ठिकाणी केली पाहिजे. शिवलिंग पवित्र स्थानाच्या मातीपासून बनवावे. पांढऱ्या मातीतून ब्राह्मण आणि लाल मातीतून क्षत्रिय यांनी बनवावे. शिवलिंगासाठी माती गोळा करून ते गंगेच्या पाण्याने शुद्ध करून हळूहळू त्यातून एक लिंग बनवावे आणि इह लोकातील सर्व सुखांपासून मुक्ती मिळावी म्हणून पार्थिव लिंगाची भक्तिभावाने पूजा करावी. सर्वप्रथम ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करताना सर्व पूजेचे साहित्य एकत्र करून पाण्याने शुद्ध करावे. त्यानंतर क्षेत्रसिद्धी करावी. त्यानंतर जलसंस्कार करावेत. त्यानंतर वर्तुळ बनवावा आणि परिसर शुद्ध करावा. त्यानंतर शिवलिंगाची पूजा करून वैदिक विधीनुसार पूजा करावी. त्यानंतर भगवान शिवांचे आवाहन करून त्यांना आसनावर विराजमान करून त्यांच्या समोर स्वतः आसनावर बसावे. शिवलिंगाला दूध, दही आणि तुपाने स्नान घालावे. मध आणि साखरेने स्नान घालावे. या 5 गोष्टी दूध, दही, मध, तूप आणि साखर यांना पंचामृत म्हणतात. या गोष्टीने लिंगाला आंघोळ घालावी. त्यानंतर 4 स्तोत्रांचे पठण केल्यावर धूप अर्पण करून सुगंधित चंदन आणि रोळी अर्पण करून अक्षत, फुले, बेलपत्र अर्पण करावे. नैवेद्य आणि फळे अर्पण करून 11 रुद्रांची पूजा करावी आणि पूजा करणाऱ्या पुजाऱ्याला दक्षिणा द्यावी. त्यानंतर महेश्वर, शंभू, शूलपाणी, पिनाकधारी, शिव, पशुपती, महादेव, गिरिजापती इत्यादी नावांनी पार्थिव लिंगाची पूजा करावी. पंचाक्षर मंत्र आणि षोडशोपचारांनी व्यवस्थित पूजा करावी. अशा प्रकारे पूजा करताना भगवान शिवाची प्रार्थना करावी. फुले, बेलपत्र त्यांना अर्पण करावे. नैवेद्य फळे अर्पण करून 11 रुद्रांची पूजा करावी आणि पूजा करणाऱ्या पुजाऱ्याला दानधर्म करावा. अशा प्रकारे पूजा करताना भगवान शिवांची प्रार्थना करायची, हे कृपानिधान, सर्वांना सुख समृद्धी देणाऱ्या भगवान शिवा, तू माझ्या आत्म्यामध्ये वास करतोस. तुझे गुण माझे जीवन, तू माझे सर्वस्व आहेस. माझे मन नेहमी तुझाच विचार करते. हे देवा, मी चुकून किंवा हेतू पुरस्कर कधी तुझी भक्तिभावाने पूजा केली असेल तर ती सफल झाली पाहिजे. मी मोठा पापी आहे, पतित आहे. हे महादेवा, हे सदाशिवा, वेद, पुराण आणि शास्त्रे यांच्या तत्वाचे तुम्ही परम जाणकार आहात. आजपर्यंत तुला कोणीही पूर्णपणे ओळखत नाही, मग माझ्यासारखा पापी माणूस तुला कसे बरं ओळखणार? हे महेश्वर, मी पूर्णपणे तुझ्या अधीन आहे. हे प्रभू, माझ्यावर प्रसन्न होऊन माझे रक्षण करा. अशा प्रकारे प्रार्थना केल्यावर भगवान शिवांना अखंड फुले अर्पण करून नमस्कार करून त्यांचे आदरपूर्वक विसर्जन करावे. हे ऋषीवर्य, अशा प्रकारे केलेली भगवान शिवाची उपासना भोग आणि मोक्ष देणारी असून ती भक्ती वाढवणारी आहे. आणि श्रोते हो, याचबरोबर भाग 4 या ठिकाणी समाप्त होत आहे. आज आपण अध्याय 16 ते 20 या दरम्यानचा सर्व कथाभाग बघितला. उर्वरित कथाभाग पुढील भागामध्ये. तोपर्यंत
नमस्कार, धन्यवाद आणि प्रतिदिन श्रवण करत रहा शुभ महापुराण. ओम नमः शिवाय.